भागवतावर श्रीधराचार्यांची टीका आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, श्रीधरी नाव आहे तिचं, सगळ्यांना ऐकून माहिती आहे. हे श्रीधराचार्य, त्यांचं चरित्र आपण पहा. ज्या क्षणी परमात्मा पोषण करतो हे कळलं, त्या क्षणी ते श्रीधराचार्य झालेत. तोपर्यंत नव्हते. या श्रीधराचार्यांचं चरित्र वाचा आपण. श्रीधराचार्य हे लहानपणी गावातला सगळ्यात मूर्ख मुलगा म्हणून प्रसिद्ध होते. ऐका, गावातला मूर्ख मुलगा म्हणून प्रसिद्ध होते. त्या राज्यामध्ये एकदा राजा आणि प्रधान यांच्यामध्ये चर्चेत वाद झाला. वादाचा विषय असा होता की भगवत कृपेनं मनुष्य शहाणा होतो की होत नाही. राजाने सांगितलं होत नाही. प्रधान म्हणाला होतो. सिद्ध करा. ठीक आहे. प्रधानाने सांगितलं एखादा अत्यंत मूर्ख माणूस तुमच्या समोर आणतो आणि त्याच्याकडून काही उपासना करून घेऊन तो विद्वान होतो की नाही तो मला दाखवतो. ठीक आहे. कोण मूर्ख पकडावा असा विचार करत प्रधान जेव्हा रस्त्यावरून निघाला, त्यावेळेला हे लहानशे श्रीधराचार्य, हे श्रीधराचार्य आईने त्यांना तेल आणायला सांगितलं म्हणून तेल आणायला निघाले होते. हातात पैसे घेतले, तेल आणायला दुकानामध्ये गेले. दुकानात गेल्यावर त्यांनी सांगितलं याचं तेल द्या. दुकानदारांनी सांगितलं देतो. तुम्ही काही डबा वगैरे आणलाय का, काही भांडं वगैरे आणलं असेल तर तेल देतो, नाही तर हे तेल कसं घेऊन जाणार. ते म्हणले काही नाही आणलं. त्यांनी सांगितलं कसं, आता मग कसं नेणार आहेस. त्यांनी इकडं तिकडं बघितलं, काही दिसलं नाही. मग त्यांनी काय केलं, आपला जोडा काढला आणि ते जोडा पुढे करून म्हणाले ह्याच्यात द्या. जोड्यात तेल घेतलं आणि एका पायात जोडा आणि दुसऱ्या पायातल्या जोड्यात तेल असं घेऊन ते घरी निघाले. त्या प्रधानाची नजर त्यांच्याकडे गेली. त्यांनी विचारलं हे काय. त्यांनी सांगितलं काहीच नव्हतं म्हणून जोड्यात घेतलं. प्रधानाला वाटलं हा मूर्ख बरा आहे. त्याला विचारलं बाबा मी सांगतो ते काम करशील का, तुला पैसे देईन. तो म्हणला मला माहित नाही, आई वडिलांकडे कोणी नाही आहे, मला त्यांची कामं करावी लागतात. पण ते म्हणाले मी बघतो. घरी गेले, आई वडिलांना प्रार्थना केली, त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करून दिली, संपत्ती पैसे काही दिले आणि श्रीधराचार्यांना घेऊन तो प्रधान बाहेर पडला. गावाच्या बाहेर एक मंदिर होतं अरण्यामध्ये. त्या अरण्यातल्या मंदिरामध्ये त्यांना बसवलं आणि नरसिंहाचा एक मंत्र, तो मंत्र नरसिंह उपनिषदामध्ये आजही आहे, नाही असं नाही, तो मंत्र त्यांना दिला आणि उपासना करायला लावली. उपासना सुरू झाली. ते खांबाला टेकायचे, बसायचे, रोज तेवढा जप करायचे. अनुष्ठान सुरू झालं. गंमत अशी झाली की ते ज्या खांबाला टेकून बसले त्या खांबावर एका चिमणीने घरटं बांधलं. चिमणीने घरटं बांधलं आणि दुर्दैवाने एके दिवशी काही कारणानं ते चिमणीने अंडी दिली, ती उबवली, त्याच्यामध्ये ती पिलं बाहेर पडली. चिमणीची पिलं आपण बघितली असतील तर काही नसतं, नुसता मांसाचा गोळा असतो, चोच असते, मांसाचा गोळा असतो, डोळे सुद्धा उघडलेले नसतात, पंख फुटलेले नसतात, एवढासा मांसाचा गोळा. त्याच्यातलं एक चिमणीचं पिलू एके दिवशी टपकन ह्यांच्या समोर खाली पडलं घरट्यातून. आता ते चिमणीचं पिलू काय करणार, ते चोच असते, त्याची उघडझाप होत असते, पण डोळे उघडलेले नसतात. चिमणी आलेली सुद्धा त्या पिलांना कळत नाही, त्यांची उघडझाप चालू असते चोचीची. उघडलं की चिमणी त्याच्यामध्ये अन्न टाकते, दुसरं अन्न टाकायला उडून जाते. त्यांची उघडझाप चालूच असते. आई कधी येईल माहिती नाही, अन्न कधी टाकेल माहित नाही, उघडझाप चालू. हे जप करत बसले होते. चिमणीचं पिलू खाली पडलं, तोंडाची आता उचलून ठेवावं तर ते चालत नाही, कारण सगळ्यात सवळ्यातला पक्षी म्हणजे चिमणी. तिला माणसांचा स्पर्शच सहन होत नाही. एखाद्या चिमणीला जर माणसांचा स्पर्श झाला तर बाकीच्या चिमण्या तिला मारून टाकतात. प्रेताचा स्पर्श झाला तर आंघोळ करून शुद्ध होता येतं. माणसाचा स्पर्श झाला तर जीवच घ्यावा लागतो. किती अशुद्ध आहे माणूस बघा. त्यांना उचलता येईना, ते उचलून पुन्हा त्या ह्याच्यात घरट्यात ठेवता येईना.
बरं, आता ती चिमणी कधी येईल, तिला काय माहिती हे खाली पडलेलं, विचार करायला लागले. आता याच्या अन्नाची व्यवस्था कोण करणार, कसं होणार? तेवढ्यात त्यांचं लक्ष तिकडं चालू आहे. एका बाजूनी जप चालू, दुसऱ्या बाजूनी ते बघतात पिलू खाली पडलंय, चोचीची उघडझाप होते, भूक, त्याला अन्न कोण देणार असं वाटत असताना अचानक 2 माश्या भांडत भांडत तिथं आल्या आणि या पिलाची चोच उघडल्याबरोबर चोचीत पडल्या. पोट भरलं. श्रीधराचार्य ताटकन उभे राहिले. प्रधानाकडे गेले आणि त्यांना सांगितलं, करत नाही काम तुमचं. अरे तुझ्या आई वडिलांना पैसे दिले, तुम्ही कोण देणार? अरे ज्याला अजून डोळे फुटले नाहीत, ज्याला अजून पंख फुटले नाहीत, त्या एवढ्याशा मासाच्या गोळ्याला जर परमात्मा सांभाळतोय, तर माझ्या आई बापाला सांभाळायचे काय सामर्थ्य दाखवता तुम्ही? घेणं देणं नाही. आणि मग ते श्रीधराचार्य भक्तीला लागले आणि त्याच्यानंतर भागवतावरची ही टीका सिद्ध झाली. संप्रदाय कोणताही असो, कोणत्याही संप्रदायातल्या कोणत्याही भागवताच्या उपासकाला श्रीधराचार्यांच्या टीकेच्या आधाराशिवाय भागवताचा अभ्यास करता येत नाही. सगळ्यांचा मूळ आधार हे भागवत आहे, श्रीधराचार्यांची टीका आहे. आणि मग त्यांच्यावर जी भगवत कृपा झाली, त्या भगवत कृपेनंतर ते असं बोलले की हे भागवत कुणाला कळलं, कुणाला कळलं? श्रीधराचार्य म्हणतात, व्यासो वेत्ती, शुको वेत्ती, राजा वेत्ती न वेत्ती वा, श्रीधरम सकलम वेत्ती, श्री नरसिंहो प्रसादतः. ते म्हणतात भागवत शुकाच्या व्यासांना कळालं, शुकांना कळालं, परीक्षितीला कळालं का नाही माहित नाही, पण या श्रीधराचार्यांना सगळं कळालं नरसिंहाच्या प्रसादामुळे. नरसिंहतापनीय उपनिषदातला जो मंत्र, त्या मंत्राच्या अनुष्ठानात त्यांना हे कळालं. छोटीशी घटना आहे, पण भगवान कुणाचंही पोषण करतात, कसंही पोषण करतात. आम्हाला राखतं कोण? परमात्माच. म्हणून आपण परवा बोललो, राखण्याची शैली वेगळी असेल. प्रत्येकाच्या बाबतीत मागे पुढे उभा राहे, सांभाळीत आली आघात निवारावे, हे परमात्मा करत नाही.